दिवाळीचा फराळ म्हटलं की तो जर चांगला बनला तरच बनवताना उत्साह वाटतो आणि तोच पदार्थ जर तेलात विरघळला किंवा जास्त कडक झाला तर बनवायचा मूड निघून जातो. हे प्रत्येकीच्या बाबतीतच घडतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच खास शंकरपाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे जी तुम्ही आत्तापर्यंत नक्कीच कुठेही पाहिली नसणार. आणि मुख्य म्हणजे ही शंकरपाळी मी वजनी प्रमाण न घेता अंदाजे बनवलेली आहे. पण तरीही या प्रमाणात बरोबर 1 किलो 300 ग्रॅम इतकी शंकरपाळी बनलेली आहे. तुम्ही जरी डोळे मिटून जरी हे पीठ भिजवलं तरीही हे पीठ छान आणि परफेक्टच भिजलं जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता या शंकरपाळीला छान असे पदर लेयर्स आलेले आहेत. आणि समजा तुमचे पीठ थोडे बिघडले तरी शंकरपाळीला पदर सुटावेत म्हणून मी या व्हिडिओमध्ये खास अशी पद्धत वापरलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या नातेवाईकांबरोबर तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी हा एक पेला घेतलेला आहे. तर हे संपूर्ण प्रमाण मी या पेल्यानेच मोजून घेणार आहे. म्हटलं तर अंदाजे घेतलेला आहे किंवा तुम्ही म्हणाल तर मी या पेल्याने घेतलेला आहे. पण आता या पेल्यामध्ये किती वजन मापतं आहे ते मी सांगितलेलं नाही आहे. तर आता मी याच पेल्यामध्ये सर्वात प्रथम ही साखर घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ही सपाट अशी जास्त वरपर्यंत न भरलेली मी साखर घेतलेली आहे. पण जास्त जर तुम्हाला गोड हव्या असतील शंकरपाळ्या तर मात्र थोडी वरपर्यंत भरून साखर तुम्ही घेऊ शकता. तर आता ही एका बाऊलमध्ये काढून हा बाऊल वेगळा करून घेतला आणि त्याच पेल्यामध्ये मी हे साजूक तूपसुद्धा काढून घेतलं. तर आता हे साजूक तूप आपल्याला कडवून घ्यायचं आहे म्हणून मी हे साजूक तूप एका पातेलीमध्ये ओतून घेतलं. आता हे या पातेलीमध्ये ही तूप ओतून घेतलेलं आहे. आता ही गरम करून घ्यायचं आहे. आता ही पातेलीसुद्धा मी बाजूला ठेवून देते. आता त्याच पेल्याने इथे मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी हा पेला धुतला नाही आहे कारण शेवटी हे सगळं एकत्रच होणार आहे. तर मी या पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ओतून आणि हे पाणी बरोबर 1 पेला या साखरेमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तर मी तरी या वाडग्यामध्ये मी अशीच चमच्याने ढवळून ही साखर विरघळवून घेतलेली आहे. ही अगदी सोपी आणि चांगली पद्धत आहे. पण जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल किंवा वेळ कमी असेल तर तुम्ही थोडा वेळ गॅसवरती अगदी कोमट होईपर्यंत ही साखर सतत ढवळून विरघळवून घेऊ शकता. मात्र याचा पाक करायचा नाही आहे. किंवा बऱ्याचदा काय होतं ही साखर पाकामध्ये रूपांतर होऊन शंकरपाळीचं पीठ भिजवताना शंकरपाळीच्या भिजवलेल्या पिठामध्ये फरक पडतो. त्यामुळे तसं जमत नसेल तर शक्यतो हे थंडच आपण विरघळवून घ्यायचे आहे. तर आता हे तूपसुद्धा चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे. पण तरीही एकदम पिठामध्ये ओतल्यानंतर पूर्ण पीठ जळून जाईल इतपत गरम करायचं नाही आहे. तर मी आता या परातीमध्ये आधी फक्त 2च पेले मैदा घेतलेला आहे. हा मैदा तुम्ही न मोजून घेता म्हणजे मी कोणतेही प्रमाण मोजून घेतलेलं नाही आहे पण तुम्हाला समजावं म्हणून सांगते. तर मी 2 पेले घेतलेलं आहे पीठ. पण याऐवजी तुम्ही मोठे 2 चमचे वगैरे घेऊ शकता कारण आपल्याला यामध्ये कडकडीत हे तूप ओतून घ्यायचं आहे. तूप आपल्याला इतपतच ओतायचं आहे की ते ओतल्यानंतरचा सरकन आवाज झाला पाहिजे. मात्र एवढंही कडकडीत नसलं पाहिजे की ते ओतल्या हे पीठ जळून जाईल. आता हे पीठ चमच्याने चांगलं असं तूप सगळीकडे लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तूप कडकडीत या मोहन घातल्यामुळे या शंकरपाळ्या इतक्या खुसखुशीत बनतात की त्या जिभेवर ठेवताच लगेच विरघळतात. एवढ्या खुसखुशीत बनतात. आता आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे पाणी आणि साखरेचं मिश्रण आहे ते घालून घेतलं. त्याचबरोबर पाव चमचा मीठ आणि 1 चमचा वेलचीची पावडरसुद्धा घालून घेतली. मिठामुळे आणि वेलचीच्या पावडरमुळे या शंकरपाळीला सुंदर अशी चव लागते. त्यामुळे वेलचीची पावडर आणि थोडे मीठ आवर्जून घाला. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि हे तुम्ही बघाल आता हे पूर्ण पातळ झालेलं आहे. आता यामध्ये मी अजून 1 पेला मैदा घातलेला आहे. तर हे बघा एवढं असं पातळ आहे. अजून यामध्ये पीठ मावणार आहे. मी आणखीन 1 पेला पीठ घेतलं. मात्र हे पीठ आपल्याला थोडं करून घालायचं आहे. तर हे बघा मी थोडं करून हे पीठ घालते आणि मळून घेते. तर या ठिकाणी हा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे माझ्याकडून. तर मी हा संपूर्ण पेला घालून घेतला आणि आणखीन 1 पेला पीठ यामध्ये मावलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात गणिती भाषेत सांगायचं झालं तर शंकरपाळी बनवण्याचे सोपे समीकरण म्हणजे समजा 1 पेला तूप, 1 पेला साखर, 1 पेला पाणी हे सगळे मिळून झाले किती 3 पेले. तर यामध्ये मैदा फक्त 1 पेला एक्स्ट्रा घालायचा आहे म्हणजेच 4 पेले मैदा घालायचा आहे. किंवा
तसं जर नाही समजलं तर आपल्याला हे पीठ चपातीपेक्षा थोडं पातळ होईपर्यंत आपण हे भिजवून घ्यायचं आहे. किंवा आपण जसं चपातीला पीठ भिजवतो ते जेवढं घट्ट असतं तेवढं घट्ट होईपर्यंत आपण हे पीठ भिजवू शकतो. मात्र ते पीठ किती पातळ आहे किती घट्ट आहे त्यावरती तुम्हाला शंकरपाळी लगेच किंवा थोडं उशिराने शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे. म्हणजे समजा हे पीठ थोडं पातळ झालं तर ते थोडं सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जास्त पातळ झालं तर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. किंवा थोडं जर टणक असेल तर ते लगेच शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत. तर हे बघा एकदम जसं आपण चपातीचं मऊ सॉफ्ट असं पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे. तर हे असं पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मळायचं आहे. आणि असं असल्यामुळेच त्याला चांगल्या शंकरपाळीला लेअर्स येतात. आता हे मी झाकून ठेवते 10 मिनटं. तर हे पीठ बरोबर 10 मिनिटांनी मी उघडून बघते. तर हे बघा इथे 10 मिनिटांनी हे पीठ सेट झालेलं आहे. आपण जर यामध्ये वनस्पती तूप घातलं तर हे पीठ जास्त लवकर असं घट्ट बनतं. पण यामध्ये आपण साजूक तूप वापरल्यामुळे हे थोडं घट्टपणा येण्यासाठी याला वेळ लागतो. त्यामुळे 10 मिनिटांच्या ऐवजी 20 मिनिटं जरी तुम्ही हे पीठ ठेवलं तरीही चालू शकतं. आता गोळा काढून घ्यायचा आहे पाहिजे तेवढा आणि हे बाकीचं पीठसुद्धा झाकून ठेवायचं आहे. तर हे बघा मी आता याच्या शंकरपाळ्या बनवायला घेते. खरं तर मी हे इथे जास्तच असं गोल मळून घेतलं आहे. पण तसं तुम्ही न करता डायरेक्ट थोडं जसं बेडवाकडं असं चिरा गेलेलं असेल तशा पद्धतीतच शंकरपाळ्या पाडायच्या आहेत. त्याने शंकरपाळीला छान असे लेअर्स येतात. पण तसं जर नाही केलं तर काय करायचं आहे हे सुद्धा सांगते. तर आता ही एक अशी चपाती करून घेतली आणि ही अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली याला. आणि आता हिची मी चपाती लाटून घेणार आहे. तर मला इथे हे असे शंकरपाळीचे आकार आवडतात म्हणून मी थोड्या शंकरपाळ्या अशा बनवलेल्या आहेत. तर आणखीन एकदा दुसरी एक सोपी पद्धत सांगते. ती म्हणजे जर तुमचं पीठ थोडंसं जरी बिघडलं असेल आणि लेअर्स यायला हवे असतील तर अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे. आणि यावरती थोडंसं अगदी मैद्याचं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे. सगळे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त टाकायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर शंकरपाळी तेलातच सुटू शकते. म्हणजे पूर्ण मोकळ्या सुटू शकतात. म्हणून कमी लावायचं आहे. आणि पुन्हा ही चपाती मी अशी फोल्ड करून घेतली आणि ही चपाती मी आता लाटून घेते. तुम्ही जर अशा पद्धतीने शंकरपाळी बनवली तर हमखास 101% तुमच्या शंकरपाळीला लेअर्स आलेच पाहिजेत. अशी ही सोपी अशी ट्रिक आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता ह्याच्या शंकरपाळ्या पाडण्यासाठी मी ना इथे काविलता घेतलेला आहे. आणि या काविलतानेच मला हे शंकरपाळ्या पाडण्याची आयडिया खूप आवडलेली आहे. तर हे बघा ही एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. आपण आत्ता या सुऱ्यांनी शंकरपाळीचे आकार वगैरे काढतो किंवा त्या कातण्या आलेल्या आहेत. पण पहिल्या सगळ्या बायका ह्या अशा काविलत्याने शंकरपाळ्या पाडायच्या. आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्या मोकळ्या करण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर या सुंदर अशा पटकन अशा पाडून होत आहेत. आणि मुख्य म्हणजे सुरीने त्या थोड्या अशा ताणल्यासुद्धा जातात आणि त्या नीट आकारसुद्धा देता येत नाही आहेत. पण तुम्ही काविलताने बघाल तर पलेता किंवा काविलता तुम्ही याला काय म्हणत असाल मला माहीत नाही. ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी या काविलताने छान असे आकार देऊन घेते. तर हे बघा एकदा असा करून घेतला की एकदा पुन्हा त्याच दिशेने उलटा फिरवायचा. आणि तुम्ही बघालच की इथे काविलत्याने पाडताना या शंकरपाळ्या सोडवण्याची सुद्धा गरज नाही आहे. एकदम आपणच सुटत आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर ही पद्धत तुम्ही यावर्षी नक्की बनवून बघा. या शंकरपाळ्यांना सुंदर असा आकार देऊन झालेला आहे. हे बघा सगळ्या एकसारख्या आणि छान अशा या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. एवढी मी पातळ ठेवलेली आहे कारण ती अजून फुलणार आहे फुगणार आहे.
तर ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल जसं आपल्याला चकली तळताना तेल हवं असतं तापलेलं, तसं तापलेलं नको आहे. थोडं कमी तेल तापलेलं हवं आहे, म्हणजे आपण शंकरपाळी सोडली की ती आधी खालीच राहिलेली पाहिजे, ती लगेचच वरती फुलून आली नाही पाहिजे, इतपतच आपल्याला तेल तापलेलं हवं आहे. आधी गॅसची फ्लेम सोडताना मीडियम ठेवायची आहे आणि नंतर पूर्णपणे लो करायची आहे आणि या शंकरपाळ्या आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी हा असा परत दुसरा एक काविलता घेतलेला आहे, पलेता घेतलेला आहे, जेणेकरून शंकरपाळ्यांना खाली चिकटून राहतात आणि एक साईड थोडी लवकर करपल्यासारखी होते, म्हणजे डायरेक्ट कढईला चिकटून बसतात. त्यामुळे मी त्या सोडवण्यासाठी किंवा थोड्या हलवण्यासाठी मी असा काविलता घेतलेला आहे. झाऱ्याने हलवलं तर शंकरपाळ्या तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो असा पलिताच घ्या आणि त्यानेच या शंकरपाळ्या ढवळून घ्या. आणि एकदा त्या शंकरपाळ्या फुलून वरती यायला सुरुवात झाली की मग शंकरपाळीला धक्का न लावता फक्त तेलच आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांना या तेलातच छान असे पदर सुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, त्यात पलेतावर राहतसुद्धा नाही आहेत, ते लगेच सरकून खाली पडत आहेत. तर हे बघा किती सुंदर असे पदर सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता या शंकरपाळ्या बदामी कलरवरती तळून घ्यायच्या आहेत. एकदम जास्त काळपट होईपर्यंत तळत राहू नका, कारण तळून आपण जेव्हा बाहेर ठेवतो तेव्हासुद्धा त्या गरम असतात, त्यांची जी प्रोसेस असते ती चालूच असते. त्यामुळे तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा शंकरपाळ्यांना थोडा कलर येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघा, मी या कलरवरती या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत, कारण जास्त काळपट शंकरपाळ्या दिसायला पण बरोबर दिसत नाहीत, पण आतपर्यंत शेकलेल्या गेल्यासुद्धा पाहिजेत. तर हे बघा, खूप सुंदर अशा या शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटलेले आहेत, मस्त अशा बनलेल्या आहेत या शंकरपाळ्या. तर मी आणखीन एकदा तळून दाखवते. या सगळ्याच एकदम खारीसारख्या खुसखुशीत आणि भरपूर असे पदर असलेल्या शंकरपाळ्या दिसत आहेत आणि तेवढ्याच मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत, अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील. तुम्ही जेव्हा घरी बनवून बघाल ना, तेव्हाच मला कमेंट करून नक्की सांगा या शंकरपाळ्या तुमच्याकडच्या कशा बनलेल्या आहेत. तर हे बघा, मी या सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत. याचं वजनी प्रमाण मी आधीच सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते. जवळजवळ या 1 किलो 300 ग्रॅम शंकरपाळ्या भरलेल्या आहेत. म्हणजे आपण फराळ बनवताना थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत नाही, जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो, त्यामुळे हे प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट आहे. हे प्रमाण घेताना तुम्ही पातेली घेऊ शकता, पातेलीचं प्रमाण घेऊ शकता किंवा छोट्या वाटीचं घेऊ शकता किंवा मोठ्या पातेलीचं घेऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायच्या आहेत तसं तुम्ही भांडं वाढवू शकता. आणि या शंकरपाळ्या तुम्ही बघितल्याच आहेत की किती मस्त बनलेल्या आहेत, हातावर लगेच कुस्करल्या जात आहेत. त्यावरूनही तुम्हाला समजेल की आतपर्यंत कशा छान शेकल्या गेलेल्या सुद्धा आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत आहे. मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबत असलेलं बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे नवीन आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज येतात, रेसिपीचे व्हिडिओज येतात, ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.